संघाच्या स्मृती भवनामध्ये दाखल झालेत। संघाची आज बैठक आहे आणि या ठिकाणी संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक महायुतीच्या आमदारांना मार्गदर्शन करणार आहेत। भाजप आणि शिवसेनेचे आमदार या ठिकाणी दाखल झालेले आहेत। नागपुरातही आपण दृश्य पाहतोय। या ठिकाणी एका खास वर्गाची आज व्यवस्था केली आहे आणि आमदारांना मार्गदर्शन करणार। या ठिकाणी स्मृती भवनामध्ये सगळे आमदार दाखल झालेले आहेत। भाजपचे आणि शिवसेनेचे आमदार आहेत। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडनं महायुतीच्या आमदारांसाठी आज संघ परिचय वर्गाचं आयोजन केलं होतं। तर त्यानिमित्तानं सगळे आमदार फडणवीसांसोबत या ठिकाणी दाखल झालेले आहेत। डॉक्टरांच्या स्मृतीला ते पुष्प अर्पण करून त्यानंतर वर्गाला प्रारंभ होईल। या ठिकाणी प्रार्थनेच्या पूर्वी प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला जातोय। डॉक्टर हेडगेवारांसोबत समोर ते उभे आहेत। आपल्यासोबत पराग ढोबळे जोडले गेलेले आहेत। पराग, या ठिकाणी नागपुरामध्ये भाजप आणि शिंदेसेनेचे आमदार उपस्थित झालेत, काय अधिक माहिती आहे? नक्कीच खरं तर संघाचं बौद्धिक असतं, त्या दिवशी शिवसेनेलाही आमंत्रण असतं। जेव्हापासून महायुतीमध्ये आलेल्या आहे तेव्हापासून राष्ट्रवादीला खरं तर आमंत्रण देण्यात आलं होतं। मागच्या वर्षी सुद्धा आमंत्रण होतं, मात्र ते आले नसल्यामुळे यंदा आमंत्रण दिले नसल्याची माहिती। मात्र शिवसेनेचे अनेक आमदार आले आहेत, त्यामध्ये स्वतः निलेश राणे सुद्धा आहे। निलेश राणे आणि नितेश राणे एकमेकांचे हस्तांदोलन सुद्धा केलेलं आहे। यासह शिंदेसेनेचे अनेक आमदार जे आहे या ठिकाणी आलेले आहे। अर्जुन खोतकर असो, भाजपचे तर प्रत्येक जण येतच असतं, कारण की त्यांच्यासाठी हे एक ऊर्जा स्थान आहे। त्यामुळे शिंदेसेनेचे सुद्धा अनेक आमदार जे आहेत ते या ठिकाणी येत असतात। या निमित्तानं त्यांना संघ कार्याबद्दल जी माहिती द्यायची असते ती खरं तर संघाच्या वतीने दिली जाते। आपापल्या मतदारसंघामध्ये संघाचं कुठलं कार्य झालं त्यामध्ये कशा सेवाभाव कसा असावा, निस्वार्थ सेवाभाव कसा, हे सगळं बौद्धिकच्या माध्यमातून जे आहे ते आमदारांना खरं तर या संघाच्या बौद्धिकच्या माध्यमातून दिलं जाते। इथे आल्यावर तर पहिले गोळवलकर गुरुजी आहे ती जे आहे हेडगेवार यांच्या समाधीला नमन करतात आणि त्यानंतर ते बौद्धिकसाठी पुढे जात असतात। बरं, या ठिकाणी कोणता आमदार शिंदेसेनेचा किंवा भाजपचा अनुपस्थित आहे का? सध्या आता अनुपस्थितीबद्दल सांगता येणार नाही, कारण तर टप्प्याटप्प्याने एक जण येत असतात आणि पुढे जात असतात। अनेक आमदार या ठिकाणी येऊन गेलेले आहे। आता राज्याचे मुख्यमंत्री स्वतः देवेंद्र फडणवीस आलेले आहेत। थोड्याच वेळात एकनाथ शिंदे हे सुद्धा येतील अशी माहिती आहे। 8:30 वाजताच्या सुमारास ते येणार होते। मुख्यमंत्री स्वतः या ठिकाणी आलेले आहे। काही आमदारांची बद्दल अजूनही पोहोचलेले नाही अशी माहिती मिळते, मात्र ते अनुपस्थितीबद्दल आता लगेच सांगता येणार नाही। बरं, या ठिकाणी दादांचे कोणते आमदार आहेत का? दादांच्या सध्या एकही आमदार यावेळेस आलेलं दिसत नाहीये। मागच्या वर्षी खरं तर राजू कारामोरे आणि राजकुमार बडोले हे 2 आमदार आले होते, मात्र आज अजून तरी कोणी आलेलं दिसत नाही। खरं तर यावर्षी आमंत्रण दिलं नाही अशा पद्धतीची सुद्धा माहिती आहे। यात अधिकृत कोणी बरोबर, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।